केंद्र सरकारनं हमीभाव कायद्याचं दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। हे आंदोलन चिघळत चाललेले आहे। अशामध्ये कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी महत्त्वाचं हमीभाव कायद्याबाबत भाष्य केलेले आहे। ते काय बोलले हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये आहोत। शेतकरी सोबत आमच्या 2 फेऱ्या झालेल्या चर्चेच्या, त्याच्यामध्ये अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, परंतु जी सगळ्यात महत्त्वाची मागणी शेतकऱ्यांची ती म्हणजे MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत, मराठीमध्ये हमी भाव आपण ज्याला म्हणतो, हमी भाव कायदा करावा यासाठी शेतकरी आग्रही आहेत आणि आता ते दिल्लीकडे निघालेले आहेत। आता कृषी मंत्री अर्जुन मुंडा असं म्हणाले की आम्ही त्यांच्यासोबत चर्चेच्या 2 फेऱ्या केल्या। त्रिस्तरीय ही मंत्र्यांची त्रिस्तरीय समिती आहे। त्याच्यामध्ये पियुष गोयल वाणिज्य मंत्री आहेत, जे की आयात निर्यात धोरण त्यांच्या अखत्यारीत येतं। त्यानंतर कायदा सुव्यवस्था ज्यांच्या अखत्यारीत येते ते गृहराज्यमंत्री आहेत नित्यानंद राव, आणि कृषी म्हणजे शेतकरी हा ज्यांच्या अंडर येतो ते आहेत कृषी मंत्री अर्जुन मुंडा। आता या तिघांची समिती आहे। या तिघांनी 2 बैठका केल्या पण त्या निष्फळ ठरलेल्या आहेत। आता कृषी मंत्री मुंडांनी असं सांगितलं की आमची जी अग्रवाल समिती आहे यांनी या शेतकऱ्यांसोबत किंवा यांच्या संघटनांच्या प्रमुखांसोबत जवळपास 37 बैठका केल्या, आणि आता अर्जुन मुंडा काय म्हणतात की शेतकऱ्यांनी आम्हाला जरा वेळ द्यावा, कारण की हा जो कायदा करणं इतक्या तातडीने हा कायदा करणं शक्य नाही। हमीभाव कायदा तो करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा आहे, कारण की त्याचा लाभ, त्याचे फायदे, त्याचे तोटे अन्य घटकांसोबत चर्चा करणं गरजेचे आहेत आणि त्यानंतर त्याचा मसुदा तयार होईल, अशा पद्धतीने अर्जुन मुंडा म्हणाले। आणि त्याच्या आधी ते असं म्हणाले की 37 बैठका आमच्या समितीनं या शेतकऱ्यांसोबत केल्यात। 37 बैठका तुम्ही केल्या तरी सुद्धा तुमची हमीभाव कायदा आणण्याची मानसिकताच नव्हती। त्याच्यामुळं तेच लोक आज दिल्लीच्या दिशेने आंदोलन करायला निघालेले आहेत आणि आता आंदोलन चिघळत चाललंय आणि तुमचं सरकार आता इलेक्शन तोंडावर आहे, म्हणून तुम्ही 30 सदस्यीय तुमची मंत्री सदस्यीय समिती जी केलेली आहे त्या माध्यमातून चर्चा करतायत। परंतु याच्यामध्ये शेतकरी किती दिवसापासून मागणी करतायत, मग तुम्ही जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता तुम्ही केली नाही, या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्दे आहेत। परंतु आता MSPचं ठीक आहे की बाबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भावच नसेल तर सरकार काय घरातून MSP भरणार आहेत का, हे तुमचं आम्हाला मान्य आहे आणि आम्ही तुम्हाला मागतही नाही। आमचं शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला काही देऊही नका, तुमचे जे 2000 रुपये किसान सन्मान निधी ते पण आम्हाला नको आहेत, फक्त तुम्ही आमच्या आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करू नका। तुम्ही आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप करता त्यामुळं आमच्या शेतमालाचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही, त्यामुळं आम्ही शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेलो आहोत। सरकारनं MSPच्या बाबतीत ठीक आहे नाही कायदा केला चालेल, पण सरकारनं आयात निर्यातच्या बाबतीत जर हस्तक्षेप थांबवला तर शेतकरी सरकारला विकत घेण्याची तयारी ठेवतो, शेतकरी सरकारवर अवलंबून राहत नाही। परंतु सरकारला 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील शहरी लोकांचं किंवा नॉन ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असलेल्या लोकांचं पोट भरायचंय, त्यांच्यासाठी योजना आणायच्या आहेत आणि इथला शेतकरी ते फुकट पिकू मारून टाकायचा आहे। हे सरकारचं धोरण दुर्दैवानं भारत स्वतंत्र झाल्यापासून राहिलेलं आहे। मी BJPचीच गोष्ट करत नाही, तर ही काँग्रेसच्या काळात सुद्धा तेच आहे आणि BJPच्या काळात सुद्धा तेच आहे। म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जागरूक होणं गरजेचं आहे। प्रत्येकानं नेता होण्याची गरज आहे। आपण काय करतो, एक नेता आपला निर्माण करतो, तो नेता मलाई खाऊन पुढे निघून जातो आमदार खासदारकी घेऊन, मंत्रिपद घेऊन, आणि आपण शेतकरी तसेच राहतो। पण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात एकत्र होणं गरजेचं आहे। शेती माती संस्कृतीसाठी नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। फेसबुकच्या पेजची ID तुम्हाला स्क्रीनवर दिसते, त्या ठिकाणी सुद्धा आपलं फेसबुक पेज जॉईन करा, तिथे सुद्धा आपण अपडेट देत असतो। त्याचबरोबर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा। डिस्क्रिप्शन मध्ये गेले तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला दिसेल, त्यानंतर तुम्हाला टेलिग्रामची लिंक सुद्धा दिसेल, तिथं आपण डेली व्हिडिओचे अपडेट देत असतो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आपले अपडेट मिळतील। धन्यवाद। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील।